तर मंडळी आता आपण पोचलो रायगडच्या बेस विलेजला पाचाडला. इकडे खाली गाडी बस तिथंच थांबली. आता आपण चाललोय रायगडच्या दिशेने. आता आपण आहेत मेन दरवाजाजवळ. आपण पहिले आता चहा पिऊ आणि मग सुरुवात करू गडाला. तर मंडळी आता आपण चहा वगैरे घेतलाय आणि आता आपण चाललोय नाण्या दरवाजाकडे, जिथून आपण गडाला सुरुवात करू. तरी आपल्याजवळ काय तुम्हाला दाखवू का? हे पट्ट कसं आहे? मंडळी वाट लागली, वाट. दरवाजा दरवाजा चला परत करू आपण सुरुवात. भाऊला फोन करी ये म्हणा गर्दी. मंडळी एवढी मेहनत करून आपण पोचलो महादरवाजाला. आपण जाऊ आता वर. चैतन्य कुठे? बघा आता आपण चालू केला परत एकदा आपला गड. बघू अजून पुढे किती वेळ लागतो. आपला गड सजतोय. मंडळी आपण आता पोहोचलोय वरती. आपण पोहोचलो आता पोहीच्या माळेवर. तुम्ही बघू शकतात गर्दी किती आहे. आणि इकडं आपला सदर आणि इथं आपले महाराज. आमची एंट्री स्वर्गात झाली. मंडळी कसं शॉट होता आता आपण आहेत नगरखान्याजवळ आणि हा आपला भगवा. निराकरण कक्षाची चला. आणि इथून दिसत आहेत आपले ते आपले स्वराज्याचे धनी. मंडळी आपण आता पोचलोय. आता आपण टाकू टेंट. मंडळी हा महाराजांचा सत्रा आणि हा आपला टेंट. आता आपण जो पाणी भरायला आल्यावर आपल्याला मॅगी वगैरे बनवायची. आपण आवाज गेलाय भाऊचा. भाऊ पुन्हा डायरेक्ट एक्झॉस्ट झालाय आवाज. जाऊ दे भावना पोचले तुझ्या.
मंडळी आपण आलो, मॅगी वगैरे खाल्ली, त्याच्यानंतर म्हटलं थोडा आराम करू. पण टेंट डायरेक्ट शेगडीगत झालाय. 5 मिनटं बसू शकत नाही. जेमतेम 1 तास काढला आम्ही. त्याच्यानंतर 5 मिनटं जरी थांबलो असतो ना, बाजूनच बाहेर निघलो असतो. आता आलोय आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे. आता इथे एखादं झाड वगैरे बघू आणि त्याच्या खाली थोडा आराम करायचा प्रयत्न करू. नंतर काय की 2 वाजता आपल्याला लगेच जायचं तिकडे. आताचे झालेत 12. 2 वाजेपर्यंत रिटर्न व्हायचं आपल्याला. आता तिथं जाऊन काय की पाऊस नसल्यामुळं ना टेम्परेचर लय वाटलेलं आहे. जामच डायरेक्ट असलं डेंजर गरम होत आहे ना. आणि टेंट अजून सगळा तपल्यावर डेंजर होतं डायरेक्ट. सांगू नाही शकत मी मला कसं वाटतंय ते. सापडणार नाही मग बाई सापड मंडळी प्लॅन चेंज. आता आपण इकडून चाललोय. आपण इकडे जाऊ. हा तलाव आहे. तलावाचे वगैरे ते दिसतंय का तुम्हाला? मऊ माती नाही नाही, ते असं गुफासारखं आहे बघ. तिथं आराम करू शकतो आपण. चला आता बघा रस्ता. नाही ऐक ना, असं म्हणजे चप्पल होती जुडिओ मधून घेतली. तर सीन काय होता माहितीये? रायबागच्या राजा राहून गेलो. चल ना बघू ना आता तिथं जाऊन काय सीन आहे. इकडून जाऊ आपण. एवढं लांब आलो आहे आम्ही. बघा तुम्ही फक्त तसा का मंडळी, आम्ही आलो होतो इकडं आणि आम्हाला इथून काय बस ना ठायची. हा बघा, हा आहे वाघ दरवाजा, जो की तुम्ही बघू शकतात किती लांब आहे तिथून. आपण जाऊ त्याच्याजवळ. सध्या इथून दिसलाय आपल्याला आणि हा इथं बसलाय. इथून रस्ता उतरत आपण तिकडे जाऊ. थोडं बघू सावली विवली भेटते का. नाही भेटले ना तर तो रस्ता बघू. तिथं जाऊ. कुठे गेला बोट? हां, तिथं जाऊन तिथून त्या सावलीमध्ये जाऊन झोपून राहू आपण. चला आपण निघू आता इकडं. तेव्हा तिथं जाऊ आपण. त्याच्या अवशेष नाही, पहिले इथं जाऊ. या पॉईंटला बघून तिथून तिकडे निघू आपण. चैतन्य चला निघायचं. बघ तलाव आहे तिथं. कुंडेत कुंडे. सध्या पाणी लय घाण आहे इथले कुंड्यांमधलं. तर पिण्यासारखं नाही, पण एका टायमाला लोक पित असतील पाणी. कातळात कोरलेल्या टाक्या. एक इथं पायऱ्या आहेत डायरेक्ट उतरायला. इथून पायऱ्या असतील. या बघ बोललो ना, प्रॉपर पायऱ्या डायरेक्ट खाली उतरण्यासाठी. लोकांनी घाण करून ठेवली सगळी इथं. हां मग आता इथे एक वाडा आहे. वाडा आहे का काय माहित नाही. वाड्यामध्ये आपल्या पण बघू मध्ये जाऊन काय आईला. वाड्या जेवण चालू आहे पोरांचे. एक नंबर इथे बघ ना. इकडं पण आहे. हे चालू आहे काम अजून रिनोव्हेशनचं इथं. काय नाही, नॉर्मली इथं सगळं पडलंय. समोर हां
ना हा पोटल्याचा डोंगर आहे. पुढे जाऊ नका. आता आलो आपण जो इकडं हे वाडीत मागच्या साईडला ते वाडी बघून झाले. आता तिथून थोडंसं पुढं आलो खाली उतरून, तर इथून आपण बघू शकतो डायरेक्ट वाघ दरवाजा. आणि असा सरळ तो वरती महाराजांचं सदर. आता आपण जाऊ इथं त्या पॉईंटला. तुटून जाईन ते पण जातो. आता असंच इकडून जायचा प्रयत्न करू आपण. इकडून असं करत हां तिकडून उतरून तिथं पोचू आणि तिथून तसंच तो रस्ता धरत परत आपण सदरेकडे जाऊ. मंडळी, वाघ दरवाजाकडे जाण्यासाठी आपण फुल कडेकडेने चालू डायरेक्ट. तिथं जायचं आहे. कुठे? हां तेच ते. कुठे गेलं? हां ते. आणि रस्ता नाही इथून, तरी आपण रस्ता काढून जाण्याचा प्रयत्न करतोय. आहे का? काय तू पकडत नाही आता बसून घसरगुंडी का? घसरगुंडी किती 1200 एकर. 1200 एकर आहे. हाँ फुल थ्रिल चालू है डायरेक्ट. हमारे पास 2 रास्ते थे, एक आसान रास्ता एक मुश्किल रास्ता. हमने मुश्किल वाला चुना. हाय चला. बापरे. हो आलो. मंडळी, आपण आता पोहोचलोय. आपला जो वाघ दरवाजा आहे तिथं हा बघा. एवढं स्ट्रगल करत आपण आलो शेवट त्या पॉईंटला बघण्यासाठी. इथूनच आपले जे राजाराम महाराज ते रायगड सोडून खाली गेले होते. हा वाघ दरवाजा इथं आणि हे सगळे त्याच्या आजूबाजूचे बुरुज. आणि तिथून तसा खाली उतरण्यासाठी एक छोटीशी पायवाट आहे. अशी करत ती काय माहिती कुठे जाते.